नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेतील कॅन्टीनबद्दल लोकांना अनेकदा कुतूहल असतं. या ठिकाणी अत्यंत स्वस्त दरांमध्ये खाद्यपदार्थ मिळतात असं म्हटलं जातं. खासदार आणि संसदेच्या कर्मचाऱ्यांना कमी दरामध्ये चांगलं जेवण मिळायचं. इथे मटण बिर्याणीची किंमत 65 रुपये आणि उकडलेल्या भाज्यांची किंमत फक्त 12 रुपये होती. सरकारी अनुदानामुळे पदार्थांचे दर आधी इतके कमी होते, परंतु आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे, कारण सरकारने हे अनुदान रद्द केलं आहे. म्हणजेच संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता पूर्वीसारखं स्वस्त दरामध्ये जेवण मिळत नाही. अनुदान रद्द केल्यानंतर संसदीय कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांसाठी नवीन दर हे निश्चित करण्यात आलेत. आता रोटी 3 रुपयांना मिळणार आहे आणि इतर पदार्थांच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. शाकाहारी लंच बुफेची किंमत आता 500 रुपये तर मांसाहारी लंच बुफेची किंमत 700 रुपये झाली आहे. मटन बिर्याणीची किंमत देखील आता 150 रुपये झाली आहे, तर चिकन बिर्याणी 100 रुपयांना मिळते. संसदेच्या कॅन्टीनमध्ये चिकन करी 75 रुपये, योगर्ट राईस 40 रुपये, एक करी 30 रुपये, मसाला डोसा 50 रुपये, कढी पकोडे 30 रुपये, साधं ऑमलेट 20 रुपये, मटर पनीर 60 रुपये आणि व्हेज थाळी 100 रुपयांना मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार संसद कॅन्टीनमध्ये दिलं जाणारं अनुदान बंद करण्याचा प्रयत्न करत होते. 2016 पासून यावरती चर्चा सुरू होती आणि अखेर ते आता पूर्णपणे बंद करण्यात आलंय. सरकारी खर्च कमी करणं आणि करदात्यांच्या पैशांची बचत करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अनुदान रद्द केल्यावरती सरकारला लक्षणीय बचतीची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांपेक्षा जास्तची बचत होऊ शकते आणि म्हणूनच हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानला जातो. भारतीय पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच ITDC यांच्याकडे संसदेच्या कॅन्टीन्स हस्तांतरित करण्यात आल्यात. याआधी नॉर्दर्न रेल्वेकडे ही जबाबदारी होती. या निर्णयाचा परिणाम फक्त संसदेपुरताच मर्यादित नाही, तर तो सर्वसामान्य जनतेमध्ये देखील चर्चेचा विषय बनला आहे. कारण यातून सरकारनं खर्च कमी करण्यासाठी पाऊल उचलल्याचं दिसून येते. ही माहिती लोकसभा सचिवालयाच्या सामान्य कार्यशाखेनं जानेवारी 2021 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना थाळी मिळते, किती रुपयांना नॉनव्हेज मिळतं हे जाणून घेण्याची उत्सुकता अगदी प्रत्येकाला असते. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.